नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया 31 मार्च 2025 पर्यंत जे पैसे डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे ते पैसे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले नाहीत. मग त्यांनी या ठिकाणी काय करायला पाहिजे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी एमएपीएस क्लेमचे पैसे येणार आहेत का? आता योजना ही बंद आहे का चालू आहे? अशा सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेली आहे. म्हणजे एमएपीएस क्लेमची ही योजना अजूनही या ठिकाणी बंद झालेली नाही. काही दिवसाखाली या ठिकाणी आपण याचा ऑफिशियल लेटरही या ठिकाणी आपण पाहिला होता, ज्याच्यामध्ये जे की लास्ट डेट या ठिकाणी क्लेम सबमिशनची सांगितली होती. एमएपीएस क्लेमचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसेही मिळणार नाही, त्यांचं रजिस्ट्रेशनही होणार नाही, याचाही ऑफिशियल लेटर या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. त्या ऑफिशियल लेटरला या ठिकाणी आपण नोटिफिकेशन टॅब मध्ये आल्याच्या नंतर एमएपीएस क्लेमच्या मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकत होतो. पण या ठिकाणी बघा, आज नो रेकॉर्ड फाउंड या ठिकाणी करण्यात आलेले आहे. म्हणजे तो ऑफिशियल लेटर या ठिकाणाहून डिलीट करण्यात आलेला आहे. हे एका प्रकारे विद्यार्थ्यांची या ठिकाणी आनंदाचीच बातमी. आता हे का झालं, हे डिलीट का करण्यात आलं आणि ही योजना का सुरू करण्यात आलेली आहे, अजून सुरू का ठेवण्यात आलेली आहे, थोडस जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, ज्यांचे क्लेम या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग होतं तर त्यांचे तर पैसे या ठिकाणी 100% येणार होते, हे कन्फर्मच होतं. पण ही एमएपीएस क्लेमची योजनाही या ठिकाणी 2025च्या नंतर या ठिकाणी बंद होणार हेही कन्फर्म या ठिकाणी होतं. पण याच्यामध्ये ऑफिशियल लेटरही जाहीर झालं होतं. पण अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्रॉब्लेम्स असे आहेत की जे की सॉल्व्ह झालेले नाही. काही इस्टॅब्लिशमेंट कडे अडकलेले आहेत, काही आरओ कडे अडकलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये आपण बघितलं तर ही वेबसाईट व्यवस्थित चालू नव्हती. वेबसाईटला अपडेट करण्याचंही काम या ठिकाणी सुरू होतं. आता तुमचा एक प्रश्न असा होता की या ठिकाणी आपल्याला पैसे का आले नाही, जे की आपण सांगत होतो 31 मार्च 2025 पर्यंत तुमचे सर्वांचे क्लेम स्टेटस वाले पैसे येऊन जातील, पण ते आले नाहीत. मग त्याचं रिझन काय आहे त्याच्याविषयी थोडस आपण जाणून घेऊ. तर पहा मित्रांनो, या एमएपीएस क्लेम मध्ये जेवढा काही फंड डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे होतं तेवढा फंड या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाला नाही. जे आपण 10व्या फेज मधला जो व्हिडिओ बनवला होता या ठिकाणी 151 कोटी प्लस या ठिकाणी पैसे होते, तर आज 152 कोटी या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. हे 31 मार्च 2025च्या अगोदर 152 कोटी या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. तर या ठिकाणी ऑफिशियल लेटर जाहीर करूनही या ठिकाणी सांगितलं होतं की जवळपास 600 कोटीचा बजेट या एमएपीएस क्लेम साठी डीबीएटीने या ठिकाणी राखून ठेवला होता. तर आज घडीला या ठिकाणी 152 कोटी त्यापैकी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आता या ठिकाणी ज्यावेळेस बजेट अवेलेबल होतं मग त्या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट का केले नाही, हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी की अजूनही या ठिकाणी एमएपीएस चे क्लेमचे पैसे हे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील का? तर मित्रांनो, बजेट या ठिकाणी अवेलेबल होतं, पण विद्यार्थ्यांचे एवढे प्रॉब्लेम होतं की त्याच्यामध्ये तुमची पेमेंट ही फेल्ड व्हायची. डबल पेमेंट या ठिकाणी विद्यार्थ्यांना करावं लागत होती. काही काही विद्यार्थी असे आहेत की जी की डबल क्लेम करत होते. 2 कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्या 2 कॉन्ट्रॅक्ट नुसार ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून या ठिकाणी डबल क्लेमही या ठिकाणी केलेले विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आता या सगळ्या प्रकारामध्ये डीबीएटी या ठिकाणी गोंधळात आली होती आणि या ठिकाणी वेबसाईटचाही एवढा मोठा इश्यू या ठिकाणी येत होता की विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप साऱ्या अडचणी क्लेम सबमिशन साठी येत होत्या. मग राहिला मुद्दा या ठिकाणी पैसे न पाठवण्याचा, तर बघा मित्रांनो, 31 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी 152 कोटी या ठिकाणी वाटप करून डीबीएटीने या ठिकाणी स्टॉप केलेलं आहे. आणि त्यानंतर आता जे काही पैसे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आहेत तर ते पैसे तुम्हाला येण्यासाठी जवळपास 1 ते 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो. पण जे की एमएपीएस क्लेमचे जे डायरेक्टर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम लवकरात लवकर या ठिकाणी चालू होईल, ज्यामध्ये एमएपीएस क्लेमचं जे रिटर्न गेलेलं बजेट आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी ते वापस करून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पैसे डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हे लवकरात लवकर सुरू होईल, असं डायरेक्टरचं या ठिकाणी म्हणणं आहे. पण 31 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी 152 कोटी विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. आता या ठिकाणी आता प्रश्न हा येतो की आमचे पैसे येतील का? ज्यांचे 1 महिना 2 महिन्याचे पैसे आलेले आहेत
मग त्यांनी काय करायला पाहिजे? तर मित्रांनो तुमचं काहीही नाही. जर तुमचं क्लेम स्टेटस या ठिकाणी पेंडिंग असेल तर तुमचे या ठिकाणी पैसे तुमचं तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. पण ज्यांनी या ठिकाणी आतापर्यंत क्लेम केला नाही किंवा क्लेममध्ये काही त्रुटी आहेत, इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल नाही, आरओ अप्रूव्हल नाही, रिजेक्ट आहे, रेक्टिफाय आहे, अशा सर्व प्रश्न ज्यांचे आहेत त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, अजूनही या ठिकाणी एमएपीएस क्लेमची योजना ही बंद झालेली नाही. याचा ऑफिशियल लेटरही या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये 25 मार्च 2025 ही शेवटची रजिस्ट्रेशनची डेट होती आणि ते ऑफिशियल लेटरही तुम्हाला अदर व्हिडिओमध्ये मी या ठिकाणीचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण आज घडीला या इथून पोर्टलवरून तो ऑफिशियल लेटर या ठिकाणाहून डिलीट करण्यात आलेला आहे. म्हणून एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी या ठिकाणी आहे. आज जरी 31 मार्च 2025 जरी या ठिकाणी पैसे नाही आले तर भविष्यामध्ये एक संधी डीबीटीने या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ज्यांचे या ठिकाणी क्लेम रजिस्टर झाले नव्हते, काही प्रॉब्लेम इश्यूज होता, त्यांना सुद्धा एक मोठी आनंदाची बातमी या डीबीटी कडून विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जर ही योजना जर बंद झाली असती तर 2024च्या अगोदरच्या विद्यार्थ्यांचे ज्यांचे या ठिकाणी अपेडशिप कंप्लीट आहे तर त्यांचे पैसे डिस्ट्रीब्यूट करणं बंद झालं होतं. त्यानंतर तुमचं या ठिकाणी क्लेम सबमिशनच या ठिकाणी होत नव्हतं. तर हा एक विद्यार्थ्यांसाठी एक प्लस पॉईंटही आहे. पैसे आज नाही उद्या येतील, पण तुमचा जो काय क्लेम सबमिशनचा कालावधी आहे ते या ठिकाणी वाढवण्यात आला आहे. म्हणून या ठिकाणी काळजी न करता आता आपला काळजीपूर्वक व्यवस्थित जे काही क्लेम आहे ते व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी सबमिशन करून घ्यायचं आहे. डीबीटीच्या गाईडलाईन आहे त्याप्रमाणे या ठिकाणी अगोदर अभ्यास करूनच तुम्हाला या ठिकाणी क्लेम सबमिट करून घ्यायचा आहे. तुमचे राहिलेले जे प्रश्न आहेत मित्रांनो ते मला कमेंटद्वारे कळू शकता. त्यानंतर तुमचे राहिलेलेही पैसे जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मिळून जातील. ज्यावेळेस या ठिकाणी पेमेंट डिस्ट्रीब्यूट होईल त्याची माहिती सुद्धा आणि त्याची अपडेट सुद्धा या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्नही करेल. तर या ठिकाणी काळजी न करता एक प्लस पॉईंट आपल्याला डीबीटीने या ठिकाणी दिलेला आहे. योजना ही बंद न करता चालू ठेवलेली आहे, म्हणून आज ना उद्या तुमचे पैसे या ठिकाणी मिळून जातील. तर मित्रांनो या एमएपीएस क्लेम बाबत अशाच प्रकारचे अपडेट आणि नवीन नवीन माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि क्लेम सबमिशनसाठी तुमचे काही प्रश्न असतील तर मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.